टीम फायनल खेळतील त्या दोन्ही टीम्सना इथे टी शर्ट दिले जातील। ज्या दोन टीम्स फायनल खेळतील त्या दोन्ही टीम्सना टी शर्ट सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून त्या दोन्ही टीमला इथे हरीश पालवी जे सावली क्रिएशन्सचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट्स दिले जातील। धन्यवाद। यस, जाऊयात एका बिग फाईट कडे, कारण सर्व प्रेक्षक राजा प्रतीक्षित आहे। एका बाजूला एमबी स्पोर्ट्स क्लब खरिवली आदरणीय मिलिंदजी बागुल यांचा खरिवली संघ आणि त्याच्या विपक्षात श्री गणेश कृपा श्री गणेश प्रसन्न गातेस अमित पाटील धनेश साने आणि त्यांची पूर्ण टीम। आपण पाहतो की एका बाजूला गातेस गावचा सुपुत्र सागर पाटील ज्यानं शरीर यष्टी खूप अप्रतिमरित्या कमावली आहे, हेवा वाटावा असं त्या क्षेत्रात देखील त्यानं काम केलंय। ते सागर पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, हार्दिक हार्दिक सुस्वागतम। जाऊयात मॅच कडे। एक दर्दी क्रीडा फाईट सध्या तुम्ही पाहतायत की ज्या प्रत्येक आजचा दिवस सुगीचा आहे, आजच्या दिवसात एक ऐतिहासिक प्रत्येक ऐतिहासिक लढत तुम्ही पाहतायत। हेमंत आपण पाहू शकाल गाते संघाचा प्रमुख अस्त्र हेमंत वाघला तुम्ही पाहतायत, सातत्यानं टेनिस क्रिकेटवर त्याचं वर्चस्व आहे। खुल्या गटातली टेनिस क्रिकेटमध्ये देखील अगदी मग आपण बघतो की खुल्या गटात देखील या खेळाडूने एक वेगळी छाप स्वतःची निर्माण केली आहे। आणि योगेश दिवा सारखा खेळाडू असेल, हेमंत वाघ असतील, सुपर्ब परफॉर्मन्स सातत्यानं देत आले आहेत। खरिवली संघ विशाल बागुल तंत्रशुद्ध फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे आणि भरत बागुल नॉन स्ट्रायकर एंडवर। मॅचला सुरुवात पंचांकडून इशारा येतोय। यस, या सामन्याला सुरुवात होईल। 4 षटकांचं सत्र असेल आणि या 4 षटकांमध्ये एक रणझुंजार खेळीचं प्रदर्शन दोन्ही संघ करण्याचा प्रयत्न करतील। चित्तथरारक मॅचेस अगदी प्रत्येक संघ दाखवतोय। गोलंदाज तयार, व्हेरी फास्ट बॉल, शॉर्ट ऑफ लेनचा हा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये सरळ चेंडू बॅकवर्ड रिजन कडे जातोय, ज्या मार्फत धावसंख्या मात्र 2 कनेक्ट होईल धावफलकावर। विनंती करतोय की मैदानाच्या आत बसलेले जे प्रेक्षक आहेत कृपा करून हात जोडून विनंती तिथनं उठा आणि भरपूर जागा आहे आपल्या मैदानात, तिथं जाऊन ते मॅचेस तुम्ही पाहायचे आहेत कृपा करून। कारण एखादा दबावात्मक किंवा आव्हानात्मक प्रसंग उभा राहण्याच्या आतच आम्ही तुम्हाला विनंती करतोय की कृपा करून मैदानाचा ताबा सोडा। मैदानातून सीमेच्या बाहेरून आपण ही स्पर्धा पाहायची आहे। यस, प्रेक्षक राजा म्हणजे या मॅचचा खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहे आणि त्याकरता प्रत्येक प्रेक्षक राजाला एक मानाचा सलाम, परंतु कृपा करून तुमचा सहयोग फार महत्वाचा आहे। हेमंत सुपर स्ट्रोक, व्हॉट अ शॉट अँड इज गॉन फॉर 6 रन्स। विशाल बागुल त्याचा ट्रेडमार्क त्याच्या बॅट मध्ये दाखवतोय, दर्जेदार कौशल्यात्मक फटका 6 धावांसाठी। कमांड इज आहे। या षटकारानंतर धावफलकाचा आलेख तुम्ही पाहू शकाल। 8 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे। हेमंत वाघ त्यानं रूम दिला, चेंडूला कुठेतरी जागा दिली आणि ती जागा अचूक ओळखली विशाल बागुलनं आणि बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केलं वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं। एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर या चेंडूला सरळ 6 धावांसाठी पाठवलाय। हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र जीवाच्या आकांतानं धावतोय, परंतु सरळ चेंडू मात्र त्याला भेदून निघून जाईल। 4 धावांसाठी आलेला दर्जेदार चौकार। याच 4 धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचले ते 12 या अंकावर। यस, विचार करायला भाग पाडलाय ते आता श्री गणेश प्रसन्न गाते संघाला। विशाल बागुलची ही तंत्रशुद्ध फटकेबाजी याकरता यस तुम्हाला पाठबळ मिळणं फार गरजेचं आहे लेदर क्रिकेटचं, आणि ते लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या कलात्मक पद्धतीनं हा खेळाडू खेळत आलाय। त्याचाच फायदा त्याला मात्र या 38च्या सर्कलच्या षटकामध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 12 धावसंख्या धावफलकावर आहेत, फक्त 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि खऱ्या अर्थानं जर आता आपण विचार केला तर निश्चित रूपाने या खेळाडूने त्याचं स्वतःचं वर्चस्व या मॅचवर प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे। हेमंत वाघ आपण पाहतो जे मॅचचे फासे आहेत ते पलटायला सुरुवात झाली आहे। पहिले षटक अक्रॉस द बॅट ना हा चेंडू थोडासा बेजबाबदार फटका मैदानाच्या आतमध्ये पेशकश केला आणि विशाल बागुलला मात्र परतीच्या प्रवासाला धाडलंय ते हेमंत वाघनं। विकेट क्रमांक 1 मिस्टर विशाल बागुल बॅक टू द पॅव्हलियन। कम ऑन डीजे।
12 या धावसंख्येवर एक गडी बाद झालाय. निश्चितच आपण पाहतो की विशाल बागुल काय कौशल्यात्मक खेळी राहिली आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतो ओवी स्पोर्ट्स मीट यांच्या वतीनं आयोजित सिकंदर पटेल मैदानात आपण पाहतो की कुडूस गावचं देखील चांगलं सहकार्य आहे, कारण हंगामाची सुरुवात आहे, मैदान देखील उपलब्ध नाही आहेत, परंतु हे मैदान अगदी ॲज अ रेडी आहे. या मैदानात तुम्ही कधी स्पर्धा ठेवू शकाल असं हे मैदान आणि त्याचाच फायदा निश्चित रूपाने या सुरुवातीच्या हंगामाला ओवी स्पोर्ट्स मेटकरांना देखील. येस, आपण पाहतो या स्पर्धेकरता जो मुख्य सहयोग हर्षजी पालवी सावली क्रिएशन त्याचे ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेच्या निमित्तानं. येस, भरत बागुल एक विस्फोटक फलंदाज या मैदानात मिड विकेट मध्ये सरळ चेंडूला भिरकावलाय. भरत बागुलच्या बॅटमधनं सुपर्ब स्ट्रोक आला होता, परंतु तदनंतर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिड विकेट झोन मध्ये ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या दरम्यान मात्र पाहायला मिळालं आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलकाचा आलेख देखील उंचावताना आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातले 5 चेंडू हाताळून झालेत. 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 14 लॉस ऑफ 1 विकेट. विशाल बागुल नावाचा एक महत्वाचा शिलेदार मात्र मैदानातून परतीच्या प्रवासाला आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध क्रिकेट भरत बागुल दाखवतोय. बरीचशी आठवण या मैदानाशी देखील निगडीत आहेत. भरत बागुल आणि हे मैदान, हे समीकरण फार मला आजही 2012 सालची स्पर्धा आठवते. भरत बागुलची ती विस्फोटक फलंदाजी, याच मैदानातले मारलेले त्यांना लांब लांब षटकार, त्याचा कुठेतरी त्याला पुनरावृत्ती करावी लागणार आहे, कारण संघ आणि गावाच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे. येस, डेफिनेटली समोर गातेश संघ देखील तुल्यबळ आहे. हेमंत वाघ सारखा एक करता धरता खेळाडू ज्याच्यामध्ये व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट अशा दोन्ही भरणा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे त्या खेळाडूचं समोर आव्हान असणार आहे आणि याचाच कुठेतरी आपण पाहतो की एमबी स्पोर्ट्स खरिबली या संघाला आता विचार करावा लागणार आहे. निखिल बागुलला तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्रायकर एंडवर गोलंदाजीत स्वतःची प्रतिभा त्यानं सिद्ध केली आहे. निश्चितच आता फलंदाजीत देखील हे मैदान डावखुरे हाताच्या खेळाडूला तितकंच पूरक आहे. त्यामुळे एक जमेची बाजू असणार आहे ती एमबी स्पोर्ट्स खरिबली या संघाच्या माध्यमातून. येस, जाऊयात मॅचकडे. दुसरं षटक प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत पाटीलला तुम्ही पाहताय ऍक्शन मध्ये. गातेश संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू बॅटचा फेस लेट ओपन केला. चेंडूची जी ओळख होती ती लेट पडली भरत बागुलला आणि पुनश्च एकदा एक तंत्रशुद्धता मैदानात त्यानं दाखवली. एक धाव कन्वर्ट होईल डिक्लेअरच्या स्वरूपात आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या अंकावर. येस, प्रेक्षकांसाठी एक आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे, कारण आपण कालच्या दिवसात पाहिलं डबल ए स्पोर्ट्स जय बजरंग गोरसाई ब संघ जो टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचला. आजच्या सकाळच्या सत्रात धनंजय 11 चिंचघर हा संघ जाऊन पोहोचला टॉप 6 मध्ये. त्यानंतर एफडीसी कुडूस त्यांनी देखील बाजी मारली, ते देखील जाऊन पोहोचले टॉप 6 मध्ये आणि आता दिनकरपाडा संघाने देखील अप्रतिम कामगिरी. विशेष उल्लेखनीय कौतुक मी करेन, कारण नयन चौधरीचं जे षटक होतं त्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं की त्यांना दीपेश घोलपची जी विकेट टिपली आणि टर्निंग पॉइंट मिळाला. निखिल बागुलच्या बॅटमधनं हा फटका आपण पाहतोय, परंतु कुठेतरी चुकी घडली निखिल बागुलकडनं आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला धाडलाय. सुपर कॅच, अप्रतिम कॅच आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 मैदानातून परतीच्या प्रवासाला निखिल बागुल मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करेल. तत्पूर्वी एक संधी आमचे डीजे जॉकी कम ऑन. येस, हॅलो. येस, एकंदरीत राहुल पाटील अजून एक उभरता सितारा ज्यानं मागच्या 2 ते 3 वर्षात स्वतःची ओळख या टेनिस क्रिकेट विश्वाला दिली आणि अप्रतिम खेळ साकार करताना या खेळाडूवर देखील अनेक प्रेक्षकांच्या नजरा राहिल्या. खूप चांगली कलात्मक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सुपर स्ट्रोक भरत बागुल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आशा अपेक्षा पल्लवित असणारे एमबी स्पोर्ट्स खरिवली या संघाच्या. एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. एका धावेच्या मदतीनिशी धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय ते 18 रन्स. 18 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. प्रशांत पाटीलला तुम्ही पाहतायत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि धावा धावफलकावर जोडल्या गेल्या त्या 18. गोलंदाज तयार. आपलं बॉलिंग मार्कवर
सातत्यानं तीच फटकेबाजी होते. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे बॉलची, त्यामुळे निश्चितच भरत बागुलला देखील शेवटच्या क्षणी बॅटवर बॉलवर त्याची बॅटचा फेस ओपन होतो आणि सातत्यानं डिक्लेअर स्वरूपात धावा मात्र मिळत आहेत. याच चेंडूवरची ही एक डिक्लेअर धाव आणि ही धाव धावफलकावर जोडली जाईल. धावफलक मात्र याच एका धावसंख्येच्या मदतीनिशी जाऊन पोहोचेल ते 19 या आकड्यावर. 19 रन्स 19 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. बिग टायटल फाईट सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण एका बाजूला खरुलीकर मात्र त्यांचा नशीब आजमावत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गाते संघ त्यांच्या नशिबाचा दुजोरा मात्र या मैदानात पणाला लावतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात मात्र धावसंख्या कनेक्ट होतीये. धावफलकावर 1 आकडा जोडला जातोय. धावफलक 1 या अंकाने जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. येस, इट्स लेग बाईसच्या स्वरूपात ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. धावफलक 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. निश्चितच राहुल पाटील कडनं अशा अपेक्षा असणार आहेत, कारण हा खेळाडू आहे जो ज्याच्यामध्ये क्षमता आहे या मॅचचे फासे पलटवण्याची. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, चेंडू मात्र सरळ आदळला. तो डिक्लेअरचा इशारा आला पंचांकडनं आमच्याकडे आणि येस, इट्स लेग बाईस अगेन. 1 धाव. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दोन्ही फटके असफल ठरलेत. जरी या मैदानाचा ऑफसाईडचा भाग डावकुऱ्या शैलीसाठी पूरक जरी असला तरी खऱ्या अर्थानं 2 चेंडू मात्र माफकरित्या राहुल पाटीलनं गमावलेत. धन्यवाद. एकवीस धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरनं समाप्त झालाय. पहिल्या षटकात हेमंत वाघ, ज्याला गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची इनर एज घेऊन जाऊन पोहोचलाय सिलिमिडॉनला. डायरेक्ट फेक देखील झाली, परंतु इन बिटवीन द रनिंग बिटवीन द विकेट 2 यष्टांच्या मधली ही अप्रतिमरित्या तैनात केली गेली. त्यानंतर धावा धावफलकावर कनेक्ट होतील त्या फक्त एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचले ते 22 या अंकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 22 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर सारासार कमीत कमी 40 धावसंख्येचं टार्गेट असेल एमबी स्पोर्ट्स खरिवली संघाला उभं करावं लागेल, तरच या मैदानात स्वतःचं आव्हान कायम टिकवू शकतील. येस, हा फटका मात्र दर्जेदार आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा चेंडू सरळ मात्र निघून जाईल. 7 धावांकरिता. विनंती करतोय, हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. या तिसऱ्या षटकानंतर लगेचच सुपर स्ट्रोक. हा चेंडू अगेन एक चांगला स्ट्रोक मैदानातून. राहुल पाटीलच्या बॅट मधली क्षमता मात्र तो प्रेक्षकांना दाखवतोय. नित्यसाई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि दलोंडे संघ, दोन्ही संघांचे संघनायक. पहिलं सत्र संपायच्या आत आपण दोन्ही कर्णधार नाणेफेक करण्याकरता आमच्या समालोचन कक्षासमोर यायचंय. नित्यसाई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि दलोंडे संघ, दोन्ही संघांचे कर्णधार अशोक जाधव आणि जॉन्टी. आपले दोन्ही फलंदाज आपण दोन्ही कर्णधार आपण लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचे. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राहुल पाटीलला ठाऊक होतं की 2 तरी लूज चेंडू मिळणार आणि त्या 2 लूज चेंडूंच्या विरोधात त्यानं मात्र हवाई हल्ले चढवले. धावा डायरेक्टली 12च्या सरासरीने पुढे नेऊन पोहोचवल्या त्या तब्बल 35 या धावसंख्येवर. हा पॅडल स्वीपचा फटका. राहुल पाटील, मी म्हणालो या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे या मॅचचे फासे पलटवण्याची. सरळ चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला दमदार षटकार. डीजे चेंडू व्यवस्थापक, आपण मैदानात लक्ष द्या कृपा करून. मैदानात चेंडूंचा पुरवठा कायम ठेवायचा आहे. धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 41 रन्स.
नुमानभाई पटेल आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद लुटतायत. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर कालच्या दिवसात अप्रतिम सामने प्रेक्षकांच्या भेटीला आले. शेवटचा सामना मात्र अक्षरशः चर्चेचा विषय राहिला काल, कारण एका बाजूला गोखिवरे आणि त्याच्या विपक्षात गोरसई अशी लढत जी वर्सेस जी, परंतु त्या लढतीत मात्र भावेश पवारच्या संघानं बाजी मारली आणि खऱ्या अर्थानं काल एक टॉप 6 ला एक संघ मात्र जाऊन पोहोचला. गोलंदाज तयार, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आल्यानंतर राहुल पाटीलनं सरळ चेंडूला हवाई हल्ला हा चढवलाय, ज्यावर 6 धावा मिळतील. या षटकारात धावसंख्या कन्वर्ट होईल ती 47 अंकावर. येस, मॅन ऑफ द सिरीज करता डबल ए स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जफर पटेल यांच्याकडनं एक फळी स्पॉन्सरशिप ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेकरता. सर्वोत्कृष्ट फलंदाजा करता 7 स्पोर्ट्स प्रोप्रायटर विशाल वलटे यांच्याकडनं सर्वोत्कृष्ट फलंदाज फॉर वाडा रिजन. येस, ग्रामीणसाठी ऑल ओव्हर ग्रामीणसाठी फैजान मेमन यांच्याकडनं सर्वोत्कृष्ट फलंदाजाची फळी देण्यात येईल. ग्रामीण वाडासाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज जो निवडला जाईल त्याच्याकरता 7 स्पोर्ट्स ब्रँड पार्टनर आणि ऑल ओव्हर मॅन ऑफ द सिरीज करता डबल ए ब्रँडचे प्रोप्रायटर जफरभाई पटेल यांच्याकडनं एक फळी जी देण्यात येईल. स्पॉन्सरशिप नवीन जी नियमावली आली आहे क्रिकेटची त्यात निश्चितच उल्लेख आहे की टीम मीटिंग नको आहे. त्याकरता कृपा करून आपण टीम मीटिंग घेऊयात नको, कारण येस डेफिनेटली गातेच संघ 47 धावसंख्या धावफलकावर आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकात 26 धावा कुठल्यात आणि खऱ्या अर्थानं राहुल पाटीलची जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या फलंदाजानं स्वतःची क्षमता दाखवली, 4 षटकार या मॅचच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकात ठोकले. आता गातेसकरांना देखील त्यांना विचार करायला भाग पाडलाय आणि धावसंख्येचा आलेख देखील त्यांना उंच पुरा नेऊन ठेवलाय तो 47 या आकड्यावर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं सत्र प्रगतीपथावर आहे. शेवटचे 6 चेंडू भरत बागुलला आता आपले हात खुले करावे लागणार आहेत, कारण सलामीवीर म्हणून मैदानात आलाय परंतु खूप खास काही करू शकलेलं नाहीये ते भरत बागुल. सुपर बॉलिंग, हा चेंडू आउटसाइड दी अप स्टंप, खांद्याच्या सरळ रेषेत फ्लाइट दिली चेंडूला आणि तदनंतर यष्टीरक्षकानं देखील त्याची भूमिका चोख निभावली आहे. गाते संघ कमबॅक करतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असताना धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या तर तब्बल 47. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंग मार्कवर सागर पाटील. फुल टॉस बॉल मिड विकेटला फक्त उडवून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी आलेला दमदार षटकार. धन्यवाद. या 6 धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 53 या आकड्यावर. सागर पाटील पुन्हा एकदा भरत बागुलनं या चेंडूला उडवलंय लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं. हा चेंडू सरळ 6 धावांसाठी आलेला दमदार षटकार. येस, ग्रामीण भाग म्हटलं, ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गोलंदाजाची 3ऱ्या आणि 4थ्या गोलंदाजाची कमतरता ती मात्र आपण पाहतो की चेंडू ज्या वेळी लूज पडतील मैदानात त्यावेळी मात्र हे भयानक अगदी जे घणाघाती फलंदाज आहेत ते त्या चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहील आणि तोच भरत बागुलचं तेच एक्झिक्युशन मैदानातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार, शॉट ऑफ लेन, जो सगळ्यात सोपा चेंडू आहे टेनिस क्रिकेट मधला, त्याला उडवलंय स्ट्रेट डाऊन दी विकेट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. भरत बागुल ज्याच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. आदरणीय राज रमेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक सुस्वागतम. नित्य साई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि दलोंडे मी विनंती करतोय दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक करण्याकरता. या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी डबल ए बॅटचे ब्रँड अँबॅसिडर, डबल ए बॅटचे प्रोप्रायटर जफरभाई पटेल यांच्याकडनं फळी देण्यात आली आहे. वाडा ग्रामीण सर्वोत्कृष्ट फलंदाज 7 स्पोर्ट्स
विशाल वलटे प्रोप्रायटर यांच्याकडनं एक फळी देण्यात आली आहे आणि ऑल ओव्हर ग्रामीण सर्वोत्कृष्ट फलंदाज फैजान मेमन चॅम्पियन स्पोर्ट्स कुडूस चे प्रोप्रायटर यांच्याकडनं फळी देण्यात आली आहे. बॅटची एज आणि फलंदाज राहुल पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद. धन्यवाद. टीम बलोंडे संघ सागर पाटील आपला कर्णधार आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. मॅच नंबर 5 पहिलं सत्र संपायच्या आत तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत पाठवा. टीम दलोंडे गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर सागर पाटील. लेट कनेक्शन फटका जरूर फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाजाला यस विकेट हॅट्रिकचा मान मिळालाय. सागर पाटील वेल बॉलिंग. टीम दलोंडे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तीन षटकांचा सामना असेल कारण ग्रामीण एक गाव गटातला हा सामना होता, खुल्या ग्रामीण एक गाव गटातला, त्यामुळे 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 या आकड्यावर आणि 60 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. 24 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज. 15 15 15 आणि 15 ती 15ची सरासरी राखावी लागणार आहे श्री गणेश प्रसन्न गातेस या संघाला. आणि यस याच 24 चेंडूंमधल्या याच 60 धावा होणार की नाही होणार या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय वाडा तालुक्याचा गोड आवाज तेजस धोबी. धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. सह्याद्रीच्या छाताडातून नांदतो आणि गरजे काळजात रक्तात वाधी नाव आमच्या राजे महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून हे बघा वारंवार आम्ही डिक्लेअर झोन मध्ये जे प्रेक्षक बसलेले त्यांना निर्णायक शेवटचा पुकार आहे. नो बडी कॅन सीट देअर, जस्ट ड्रोव हिम अवे. त्यांना तिथून हुसकवा बघू. अनेक वेळा त्यांना विनंती केलेली आहे. सामन्यामध्ये व्यत्यय येतो, अडथळा येतो. त्या आंब्याच्या झाडाखाली सुद्धा जे प्रेक्षक बसले त्यांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे. पुन्हा पुन्हा एकही प्रेक्षक तिथं दिसता कामा नये. एकही त्या कोपऱ्यात कुठं तिथं निर्मनुष्य नो मॅन्स लँड आहे, ते प्रोहिबिटेड एरिया आहे. अजिबात थांबायचं नाही कुणी. भरपूर जागा आहे, इकडनं चांगला व्ह्यू पाहायला भेटेल. अलमान संघ नाही प्रोहिबिटेड एरिया प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि विशेष म्हणजे तिथे सर्वात खतरनाक किंग कोब्राचं वास्तव्य आहे. हे लक्षात घ्या, किंग कोब्राचं वास्तव्य आहे. धन्यवाद सर्व प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. ओवी स्पोर्ट्स मेटच्या वतीने आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. स्पर्धा आपल्या प्रेक्षकांसाठीच आहे, परंतु प्रेक्षकांनी कुठल्या प्रकारे खेळाडूला दुखापत होईल अशा जे प्रतिबंधित क्षेत्र आहे तिथे बसण्याची कृपया विनंती करून सर्वांनी मोह टाळावा. पुन्हा 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 एकदा तिथं माणूस बसता का म्हणजे आपला एखादा लाईनमन बसवा तिथं. धन्यवाद सर. तर प्रथमतः शतक हाताळण्याकरिता दोघांना 60 धावांचा आव्हान विजयाकरिता समोर ठेवले. निखिल बागुल वाडा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखले गेले तो मात्र गोलंदाजी प्रथमतः हाताळे. तर निखिल प्लीज विनंती असेल त्वरित आपण आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू निखिल यांचा सामना काही फलंदाज गाते संघाकडून पहिला चेंडू होता ते मात्र सुरक्षितरित्या डिलिव्हर केलाय आणि नक्कीच तो निव्वळ स्वरूपात चेंडूची सांगता झाली आहे आणि एक धाव मात्र चेंडूवर मिळाला नाहीये. एक चेंडूचा खेळ समाप्त, 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. आमच्याकडे बक्षीस आलंय राज रमेश पाटील यांच्याकडून. श्रीकांतसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं रोख पारितोषिक. बघूया पुढचा चेंडू. इथे माझा व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. वाईट स्वरूपात चेंडू डिलिव्हर केलाय. अतिरिक्त चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि धाव मात्र मिळाली आहे त्याची एक धाव फलकावर जोडली गेली. 60 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलंय ते म्हणजे एमबी खिरवली या संघाने. गाते संघाला बघूया आव्हान मात्र पार करेल का. दुसरा चेंडू होता इथे मात्र अपील पंचांकडे केलं होतं. पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. पहिला धक्का बसतो.
फलंदाज बाद होतोय श्रीकांत. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज होतोय घाते संघाकडून रोहन पाटील. तर नक्कीच हा निखिल बाबू पहिला चेंडू एक निर्धाव स्वरूपात हाताळला, दुसरा चेंडू वाईट स्वरूपात आणि मग तिथे विकेट मिळाली. पुढचा चेंडू ऑफसाईडला इथे मात्र खेळून काढले. चेंडूला धाव घेण्याची नक्कीच प्रयत्न झाला होता पण 9 रनचा इशाराला धाव थांबवण्यात आली आणि चेंडूची सांगता मात्र झाली आहे निर्धाव स्वरूपात. तिन्ही चेंडू माफ करा 3 चेंडू इथे मात्र हाताळून झाले. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा एक निर्धाव स्वरूपात हाताळला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष होतो. पहिल्या षटकातील चौथा चेंडू ऑनसाईडला पुन्हा एकदा खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने झालंय. एक धाव मात्र या चेंडूवर मिळाली. एक धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 ह्या अंकावर. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. येणारे 2 चेंडू बघूया कशा प्रकारे निखिल बागुल मात्र हाताळेल आणि फलंदाज स्ट्राईकला मात्र सामना करेल या 5व्या चेंडूचा रोहन. पुढे खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला होता पण नक्की देखण्या लाईने इथे मात्र चेंडूवर डिलिव्हर केला आणि चेंडूची सांगता मात्र झाली आहे. निर्धाव स्वरूपात एकही धाव खर्च करून दिली गेली जात नाही या चेंडूवर आणि इथे मात्र चेंडू संपन्न झाले 5 चेंडूचा खेळ समाप्त. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बघूयात अंतिम चेंडू हलक्यात आहे. चेंडूला खेळून काढलं. एक धाव इथे मात्र पूर्ण होईल का? इथे मात्र अंतिम चेंडूवर 1 धाव मिळाली आहे. षटक सुद्धा समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते ती म्हणजे 3 या अंकावर. तो पण एक सुवर्ण संधी आमच्या डीजे मास्टरला. यस डीजे. तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावर जोडली गेली 3 या अंकावर. दुसऱ्या षटक हाताळणारा गोलंदाज मात्र येईल बॉलर्सनी. तर 60 धावांचा आपण विजयाकरिता समोर ठेवले. 3 धाव फलकावर जोडले गेले. राहुल पाटील गोलंदाज येतोय. षटकारांची अतिबाजी यांनी मात्र केली. आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये सुरेख चेंडू निर्धाव चेंडू एकही धाव मात्र या चेंडूवर मिळाली नाहीये. तर 1 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. फलंदाजाला थांबवलाय, त्याच्या जागेवर जखडून ठेवलाय. निश्चितपणे चांगल्या प्रकारे गोलंदाजी निखिल बागुल सुद्धा झाली आहे. दुसरा चेंडू राहुल यांचा त्याने इथे मात्र चेंडू टाळलाय आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव स्वरूपात चेंडूची इथे मात्र सांगता झाली आहे. धावा मात्र खर्च करून दिल्या गेल्या जात नाहीयेत या 2 चेंडूवर. तर 2 चेंडूचा खेळ संपन्न. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. येणार 4 चेंडू बघूया आता कशा प्रकारे राहुल मध्ये ते डिलिव्हर केले. तिसरा चेंडू आता मात्र अख्यात खेळल्या चेंडूला 1 टप्प्या अखेर इथे मात्र चेंडूचं क्षेत्ररक्षण झालंय रोहित कडून पण तोपर्यंत धाव मात्र या चेंडूवर मिळाली. आमचे स्कोरर मित्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एक धाव मात्र तिसऱ्या चेंडूवर मिळाली आहे. 1 धावेच्या बढतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या अंकावर. 60 धावांचा आपण विजयाकरिता समोर ठेवलं आहे खरिवली संघाने. इथे मात्र 4 धावा फलकावर जोडल्या गेल्या. 3 चेंडू अजूनही शेष राहत आहेत. चौथा चेंडू लवकरात लवकर राहुल डिलिव्हर करायचंय कारण 1 षटक हाताळण्याकरिता फक्त 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. 5वा चेंडू कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केले. क्षेत्ररक्षण मात्र भरत यांच्याकडून चांगल्या पद्धतीने झालं असतं. भरत मात्र कलेक्ट करण्याकरिता चेंडू इथे धावतात. कलेक्ट सुद्धा झालाय आणि तो पण त्या चेंडूवर धावा मिळतील. तर म्हणजे 2 धावा 2 धावेच्या वरतीने धावफलक जाऊन पोहोचले 6 या अंकावर. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळतात. अशा 4 चेंडूचा खेळ संपन्न. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. 5वा चेंडू 1 धावेचा प्रयत्न इथे मात्र झालाय फलंदाजाकडून. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धाव मात्र थांबवली. एका धावे समाधान मानलं कारण ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल धाव आणि ते मात्र त्यांनी ओळखलं आणि 1-1 धाव इथे मात्र घेतात. 1 धावेच्या वरतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. अंतिम चेंडू साईडला भिरकावल्या चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. षटकाच्या अंतिम बिंदूवर चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांकरिता चौकार.
धन्यवाद डीजे. तर नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावर जोडली जाते 11 या अंकावर. तर नित्यसाई गणेशपुरी आणि दलोंडे संघामध्ये इथे नाणेफेक झाली आहे. तर नित्यसाई गणेशपुरी संघाच्या वाटेला मात्र फलंदाजी आली आहे. नित्यसाई गणेशपुरी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आमच्या कॉमेडी बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन त्वरित आपण बसून घ्यायचंय. गणेशपुरी संघाला विनंती असेल की आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूने येऊन आपण बसून घ्यायचंय. रोहित गोलंदाज बघायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच 38 सर्कलमध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर धावबाच्या स्वरूपात धक्का बसतोय. फलंदाज बाद नक्कीच टाकूया. झाले दुपारती कापूर झाले धोतीला सतवाचे विदाई एवढा उशीर का झाला ये बाई भो नागर ना तुझा धन्यवाद डीजे. तर नक्कीच नित्यसाई गणेशपुरी संघाला विनंती करतोय सर्व खेळाडूंनी आमच्या कॉमेडी बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन बसून घ्यायचंय. पुढचा चेंडू रोहित. दुसरा चेंडू देखण्या लाईननी हाताळलाय. 10 रुपये चेंडूची सांगता. 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. रोहित 30,000 सीझन बघितला तर चांगल्या प्रकारे त्यांनी सुद्धा गोलंदाजी मात्र केली होती. चांगल्या प्रकारे गोलंदाज आहे. यंग गोलंदाज इथे मात्र बघायला मिळतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रोहित मात्र तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता हलक्या हाताने फलंदाजाला खेळून काढलाय. चेंडूला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय. एकदा संधी मात्र आली होती पण फलंदाज सेफ. तर इथे मात्र धाव मिळाली आहे. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव 1 धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले 12 या अंकावर. 60 धावांचा वन विजयाकरिता समोर ठेवलाय. 3 चेंडूचा खेळ मात्र तिसऱ्या षटकात समाप्त झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. येणारे 3 चेंडू बघूयात रोहित कशा प्रकारे डिलिव्हर करेल. एक चांगला यंग इथे मात्र गोलंदाज बघायला मिळतोय. 14 चेंडू पुन्हा एकदा रोहित कडून तयार होतोय. मार्कवर चांगल्या प्रकारे चेंडू सुद्धा इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि निर्धाव रुपये चेंडूची सांगता झाली तब्बल 4. इथे मात्र त्यांनी चेंडू हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्च करून दिली आणि गडी बाद सुद्धा घेतलाय. तर 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या फलकावर जोडली जाते 12 या अंकावर. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 5वा चेंडू यामध्ये क्रॉस बॅटने खेळून काढलाय. चेंडू ऑन साईडला. इथे मध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय आणि इथे मध्ये धावा मिळाल्यात. येस 1 धाव मिळाली. 1 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. पुढचा चेंडू षटक समाप्त. षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 13 या अंकावर. येस डीजे. नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावर जोडल्या गेल्या. 60 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलंय. नक्कीच थोडीशी पकड मात्र निर्माण केली ती म्हणजे खरिवली संघाने या सामन्यामध्ये. 60 धावांचं इथे लक्ष मात्र समोर ठेवलं होतं आणि फक्त 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा फक्त फलकावर जोडल्या गेल्यात. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी राहतो. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येईल प्रशांत. प्रशांत प्लीज लवकरात लवकर अंतिम षटक डिलिव्हर करायचंय. प्रशांत याचा अंतिम षटकातील पहिला चेंडू. फलंदाज मात्र इथं सज्ज होतोय. येस निर्धाव चेंडू. ती मुलं का पुन्हा जाऊन बसले. उठा तिथून. उठ. दर्शन घरवालं का नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रशांतने इथे मात्र गडी बाद केल्या. झेलबाच्या स्वरूपात चांगल्या प्रकारे सुरुवात गोलंदाजीची मात्र केली आहे प्रशांतने. तर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 60 धावांचा आव्हान विजयाकरिता समोर ठेवलाय आणि 13 धावा फक्त फलकावर जोडल्या गेल्यात. नित्यसाई गणेशपुरी संघाला विनंती करतोय की आमच्या कॉमेंट बॉक्स इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त. बॅक टू बॅक 2 गडी बाद. फलंदाज बाद होतो. बॅक टू द पॅव्हिलियन.
तर नक्कीच यापुढील सामना असेल नित्यशाही गणेशपुरी वर्सेस दलोंडे. तर गणेशपुरी संघाच्या वाट्याला मात्र फलंदाजी आले. नित्यशाही गणेशपुरी संघाला विनंती करतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन आपण बसून घ्यायचं. यापुढील सामना तुमचा असेल. तर अंतिम षटक इथे मात्र प्रगतीपथावर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावर जोडल्या गेल्या. नक्कीच दोन्ही चेंडूवर एक एक गडी बाद केल्या. या गोलंदाजाला हॅट्रिक चार्ज इथे मात्र चालू आलाय. प्रशांत मात्र हॅट्रिक घेईल की हॅट्रिक मात्र इथे थांबवली जाईल फलंदाजांकडून. बघूया सामन्यामध्ये रंगत आहे. या चेंडूवर मात्र रंगत असेल तर 13 धावा फलकावर जोडल्या गेल्या. 60 धावांचा आव्हान मात्र समोर ठेवलंय. पकड निर्माण केली आहे. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सॉरी थोडीशी चूक झाली आहे कारण चूक माणसाकडून होत असते. तर आमच्या स्कोर मित्राकडून चूक झाली आहे कारण गुण लेखन करणे थोडंसं कठीण काम मात्र ते बजावतात रोशन जाधव. बघूया पुढचा चेंडू 38 सर्कल मध्ये टप्प्याखेर इथे मात्र चेंडूला कलेक्ट केलाय. चांगला थ्रो झालाय. अपील सुद्धा केलं होतं. मग फलंदाज इथे मात्र सेफ होतोय. इथे मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावर जोडली जाते 14 या अंकावर. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. अंतिम 2 चेंडू बघूयात. पकड मात्र निर्माण केली आहे या सामन्यावर ते म्हणजे एमबी खैरोली संघाने. कारण आव्हान मात्र तेवढं समोर ठेवलं होतं. 60 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलं होतं. 5वा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत तयार होतोय. फलंदाज रेडी. आता मात्र उचलले ऑन साइडला. चेंडूला जाईल सीमारेषा पार. या चेंडू जात असेल सीमारेषा पार. षटकार लगेच. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी राहतो. अंतिम 1 चेंडू लवकरात लवकर डिलिव्हर करायचा आहे. विनंती असेल अंतिम चेंडू. इथे मात्र उडवलाय बाउंड्रीच्या दिशेने चेंडू होतोय. झेल होईल का? आणि इथे मात्र विजयशी ठरलाय एमबी खैरोली संघ. जिंकल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. तो पण एक सुवर्ण संधी आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. यापुढील धावतं समालोचन तुम्ही ऐकाल. वाडा तालुक्याचा बुलंद आवाज अक्षयजी पांडव सर. वेलकम सर.